आज आपण आंबट गोड कैरीची चटणी करूया। तर सर्वात आधी कैरी धुवून घ्यायची आहे स्वच्छ पाण्याने आणि मग त्याला कपड्याने पुसून घेऊया, जेणेकरून त्याचं सर्व तेल निघून जाईल। आता आपण कैरीच्या वरचे साल काढून घेऊ, कारण साल टाकले तर थोडी कडू लागू शकते, मग ते साल काढून घेऊया। तर असे सर्व व्यवस्थित साल काढून घ्यायचे। थोडे त्याच्यावरती साल राहिले तरी पण चालतील। आता याला आपण बारीक बारीक पीसेसमध्ये कट करून घेऊ। तुम्हाला त्यातली बी हवी असेल तुम्ही काढू शकता, पण आम्ही इथे टाकतोय। असे बारीक बारीक पीसेस करून घ्यायचे आंब्याचे। एक मीडियम साईजचा कांदा घेतलाय, त्याला आपण कापून घेऊ। आपण बारीक बारीक पीसेसमध्ये कट करून घेऊया। तर अशा प्रकारे कैरी आणि कांदा कापून घेतलाय। आता खलबत्त्यामध्ये पहिला थोडी कैरी टाकूया, त्याला वाटून घेऊ। असं थोडं थोडं याने ठेचून घ्यायचं कैरीला, एकदम बारीक नाही, थोडं जाडसरच ठेचून घेऊया। कैरी ठेचून झाल्यावर त्याच्यामध्ये आपण कांदा टाकूया, कापलेला कांदा। कांद्याला पण जाडसरच ठेचायचं आहे। असं व्यवस्थित त्याला ठेचून पूर्ण मिक्स करून घेऊ। त्याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं तिखट, सरवट आणि थोडंसं चवीनुसार मीठ। हे सर्व आपण आता एक कढईमध्ये थोडंसं तेल टाकूया फोडणीला। ते तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये जिरं, मोहरी आणि थोडीशी हिंग हे सर्व मिक्स करून आपण खलबत्त्यामध्ये टाकूया। हे सर्व एकत्र चम्मचच्या हेल्पने तुम्ही मिक्स करून घ्या। आणि आंबट गोड कैरीची चटणी रेडी आहे। तुम्ही पण घरी ट्राय करा।